मेचकरवाडी टीमला 4 ओव्हरचा सामना असेल, हाय स्कोरला बाय असेल. ऑन स्ट्राइक आपण पाहतो संजू आहे, नॉन स्ट्राइक एंडला कैलास बांगारीला आपण पाहतो. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी चालू होईल. चला पंच जास्त वेळ घेऊ नका, लगेच सामना चालू करायचा. त्यावेळेस पहिला चेंडू अगदी कट केलाय. खर तर डायरेक्ट हिट करायचं होतं. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय. केशव आहे खर तर गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू हाताळतो, अगदी क्लास केलं होतं चेंडूला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू, डॉट डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरचा सामना, मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय खरं तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये निर्धाव चेंडूंची फेक झाली. षटकातील 3रा चेंडू आपण पाहू शकाल. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. यावेळेस हिट करायचं होतं खरं तर, आणि यावेळेस 22 स्वरूपात एक सिंगल धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 1 या अंकावरती. मॅडेंटरी पॉवर प्ले 3 चेंडूंचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल 1च धाव धावफलकावरती आपण पाहतोय. आता एक स्टायलिश प्लेअर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, कैलास बांगारे ऑन स्ट्राइक. त्यावेळेस बिगिट करायचं होतं, एक सिंगल रोखू शकत नाही. एका धावेच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये मॅडेंटरी पॉवर प्ले आणि 38 सर्कल मध्ये एक धाव चोरून घेण्यात यशस्वी ठरले. कैलास 2 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी आपण पाहतो केशवच्या माध्यमातून. यावेळेस संजूला देखील चेंडू समजलेला नाहीये. डॉट डिलिव्हरी, अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. झेल ड्रॉप झाले खरं तर संजू या फलंदाजाचा. चांगला फलंदाज आहे टीम मेचकरवाडीचा. अगदी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये खरं तर या ओव्हर मध्ये हा झेल मध्ये ड्रॉप झालाय आणि त्याच दरम्यान येणारा काल सांगून जाईल हा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करू शकतो. 3 धावा बिनबाद मेचकरवाडी संघाच्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 3 धावा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण सुरेशला पाहतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. खरं तर 3 धावा आल्या. 3 इथे आपण पाहतोय 3 धावा एका ओव्हरचा खेळ संपुष्टात आला. ऑन स्ट्राइक संजू आहे, त्याचा झेल मागच्या चेंडूवरती सुटला होता. यावेळेस चांगला फटका लॉंग ऑन मध्ये. खरं तर एक सिंगल धावेतून कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जर का आपण पाहिलं तर 4 या अंकावरती पाहतो.
संत गतीने धावफलक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरचा सामना आहे. 40+ धावा धरण येणं गरजेचं आहे टीम मेचकरवाडी या संघाला, कारण तशी फलंदाजी देखील मेचकरवाडीकडे आहे, परंतु थोडस झुंजावं लागतंय एक एक रन्स साठी. यावेळेस यॉर्क पद्धतीचा चेंडू कैलासला मात्र आपण पाहतोय याच दरम्यान हॅलो, यावेळेस आपण धावफलकावरती धावसंख्या पाहू शकाल. 5 धावा आहेत धावफलकावरती. सेकंड हॅलो, तिसरी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ऑन स्ट्राईकला सुदाम्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट डिलिव्हरी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
यावेळेस आपण पाहतोय अगदी एक सिंगल डबल या 8 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक काय चेंडू पर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि याच दरम्यान धावपलक पाहिलं तर 9 या अंकावरती आपण पाहतोय. 4 ओव्हरचा सामना होता. खरं तर फिल्डिंग करण्याचा डिसिजन सध्या तरी सार्थ ठरत असताना मेरकुटवाडी टीमला आपण पाहतोय. अवघ्या 9 धावा खर्च केल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज कैलास होईल बाद. अवघ्या धावा आपण धावपलकावरती पाहतोय. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू थांबणार नाहीये. अगदी गोलीच्या वेगाने निघून जाईल. 4 धावांसाठी थर्डमॅन रिजन मध्ये चौकार. गोलंदाजी मार्क वरती आपण सागरला पाहतो. शेवटचं षटक असेल. 13 धावा आल्या धावपलकावरती. 3 ओव्हर सध्या तरी 18 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्याने त्यानंतर धावपलकाचा विचार केला आपण तर धावपलक जाऊन पोहोचलंय 13 या अंकावरती. शेवटचं षटक आहे. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय सुदाम आहे. चांगले फटके खेळावे लागतील. शेवटच्या ओव्हर मध्ये जवळपास 30+ धावा तरी घेणं गरजेचं असेल. आणि यावेळेस फुल टॉस चेंडू होता. चेंडू समजलेला नाहीये आणि यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. फलंदाज होईल बाद. अगदी सुदामला चेंडू समजलेला नाहीये. फलंदाज बाद झाला. खरं तर सुदाम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहिदासला आपण पाहतो. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील आणि खरं तर या 5 चेंडूंमध्ये मोठे फटके येणं अपेक्षित आहे. ते म्हणजे मेचकरवाडी टीमला अवघ्या 13 धावा आहेत धावपलकावरती आपण पाहतो. यावेळेस आपण पाहतो डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चांगली गोलंदाजी. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यावेळेस एक सिंगल धाव पूर्ण करण्यात यशस्वी ठरलाय. सध्या तर रोहिदासला आपण पाहतो 14 धावा आहेत धावपलकावरती. शेवटचे 3 चेंडू आहेत. सिद्धार्थ ऑन स्ट्राईकला आपण पाहतो. यावेळेस अगदी आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस वाईड चेंडू येईल, एक अवांतर धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचेल ते जवळपास 15 या अंकावरती. अगदी लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस विकेट करायचं होतं, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे, झेल ड्रॉप झालाय. यावेळेस दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालाय सिद्धार्थ. मैदानाच्या आतमध्ये आपण शरदला पाहतोय. पंधरा धाव फलकावरती आपण पाहतोय. सध्या तरी बॅकफुटला टीम मेचकरवाडी आपण पाहतोय. एक तगडी टीम आहे सध्या तरी कर्जत मध्ये, परंतु आज थोडीशी बॅकफुटला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी खरं तर चांगली झाली मिरकुटवाडी टीमची. यावेळेस यॉर्क पद्धतीचा चेंडू होता, एक सिंगल धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, दुसरी धाव देखील सक्सेसफुल. षटक संपुष्टात आले. 4 षटकांच्या अंती धावफलकाचा विचार केला तर 17 धावा आहेत. येणारे 24 चेंडू 18ची गरज असेल. धावा आहेत. 18 धाव संख्येचं मापक टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं मेचकरवाडी टीमनं. अगदीच व्यासपीठाकडे सनी दुले आणि त्यांचा मित्र परिवार करतात. प्रसाद मस्कर देखील आहेत. अगदी शेवटच्या नाईट मध्ये सावली टीम आणि त्यांच्या बरोबरीने वेदवली टीम देखील ओपनचा लॉट्स असेल शेवटच्या रात्री, आणि तो ओपनचा लॉट्स खरं तर सोमवारी असेल फायनल नाईटला. तर मैदानाच्या आतमध्ये खरं तर जोडी एंटर झाले. अरुण आणि अशोक अशी जोड केली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मिरकुटवाडी संघाचे येणारे 24 चेंडू 18ची गरज असेल. मापक आव्हान आहे खरं तर. गोलंदाजी चांगली आहे दोन्ही टीम कडे आपण पाहतो. सोमनाथ या गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. मॅडन डायरी पॉवर प्लेचा षटक या
धावा रोखण्यासाठी खास सोमनाथला प्रमोट केलं मेचकरवाडी टीमने आणि त्या धावा मध्ये रोखावे लागतील. 18 धावा घ्या धावफलकावरती आपण बघतो 17-18चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर का धावा कमी आल्या तर मॅच बनवू शकते. खरं तर अरुण आणि अशोक अशी जोड केली आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईकला आपण पाहतो अरुण आहे. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सोमनाथला पाहतोय. यावेळेला सोमनाथ या गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला चांगला चेंडू बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट डिलिव्हरी असेच काहीसे चेंडू फेकावे लागतील सोमनाथला, कारण मॅच बनवायची असेल तर निर्धाव चेंडूची फेक करणं गरजेचं आहे. परंतु ऑन स्ट्राईकला आपण अरुणला पाहतो, त्याच्या बॅटमध्ये देखील चांगले फटके येऊ शकतात. असा फलंदाज अरुण. नॉन स्ट्राईक एंडला देखील आपण अशोकला पाहतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे सुरेख जेल इथे कमबॅक करत असताना फलंदाज होईल बाद. रोहित आहे नवीन बॅट्समन. यावेळेस सुरेख फटका इनफिल्डच्या वरतून अगदी चेंडू 1 बाउन्स. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. या नाणेफेकीसाठी 1 बाउन्स चौकार आलाय चेंडूवरती. खरं तर 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नडोदे टीम आणि त्याच विरोधामध्ये इसांबे टीम, दोन्ही संघाचे कर्णधार जर आले असतील नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच या. यावेळेस चांगल्या चेंडूची फेक होती. स्लो ओव्हर गतीचा चेंडू होता. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. मॅडनटरी पॉवर प्लेचं षटक होतं. 2 चौकार तर आलेत. 18ची गरज होती. 10 धावसंख्येची गरज आहे आता. यावेळेस देखील डॉट चेंडू. पहिलं षटक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलंय आणि यावेळेस येणारे चेंडू असतील 18. विजयासाठी 10 धावसंख्येची गरज असेल.
यावेळेस चांगल्या चेंडू फेक होत्या आणि आमच्या स्कोररकडून थोडीशी चुकी झाली होती. 18 धावा आहेत धाव बल्कवरती. 19चं टार्गेट आहे. एक धावेचा थोडासा प्रॉब्लेम होता, तो आता सॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे 11 धावसंख्येची गरज असेल. 18 चेंडू होत्या म्हणजे 17 चेंडू 11ची गरज आहे. यावेळेस देखील सुरेख चेंडूची फेक होत्या. 16 चेंडू 11ची गरज आहे. इथे मॅच बनवू शकते. 16 चेंडू आहेत, 11 धावसंख्येची गरज आहे. नळोदे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. इसांबे टीम आपण कॅप्टन पाठवा लगेच. बॅक टू बॅक तिसरा चेंडू देखील इथे अगदी एक सिंगल धाव आले. एका धावेच्या मदतीने धावफलक 9 या अंकावरती. 4 चेंडू झाले ना पंच. ओके. इसांबे टीमचा कॅप्टन रोहित कुठे असेल तर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच या. यावेळेस बिगेट करायचं होतं. बॅटचा चेंडूचा चांगला संपर्क नाही या. एक सिंगल धाव लेग बाय स्वरूपात इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. षटकातील कदाचित शेवटचा चेंडू शिल्लक असेल. म्हणजे 13 चेंडू 9ची गरज असेल. यावेळेस बिगिट केलाय. फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. सुरेख जल फलंदाज होईल बाद. गरज असेल. शेवटच्या चेंडूवरती फटका फसला होता. फलंदाज बाद झाला होता. अशोक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन गोलंदाजी मार्क वरती आपण सचिन बांगर माफी असावे कैलास बांगरेला आपण पाहतोय. नवीन फलंदाज सचिन आहे. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखतात कैलास आहे गोलंदाजी मार्क वरती. मेचकरवाडी संघाचा कॅप्टन कूल आपण कैलास बांगरेला पाहतोय. अगदी अचूक टप्प्यात गोलंदाजी करावी लागेल. शेवटच्या षटकापर्यंत सामना घ्यायचा असेल तर चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित असेल. या अगोदर चांगली गोलंदाजी आपण पाहते. यावेळेस बिगिट केलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चुकी नसेल फलंदाज होईल बाद. यावेळेस देखील दोन्ही टीम अग्रेसर आपण पाहतोय. दहा धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू 9ची गरज असेल. ऑन स्ट्राईकला आपण केशवला पाहतोय. यावेळेस स्टॅट ऑन द ड्राईव्ह आपण पाहतोय आणि अगदी
लॉंग ऑन मध्ये फटका सजवला होता. खरं तर हा झेल खूप महत्वाचा असावा, कारण या झेलवरती एक धाव वाचवली असते टीम मेचकरवाडी संघाने. एक सिंगल धावाले एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 11 या अंकावरती. 8 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू असतील 10. सचिन आहे ऑन स्ट्राईकला. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आहे कैलास कड्या. यावेळेस कार्पेट लेवलने अगदी लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावीचा प्रयत्न झाला, दुसरी देखील सक्सेसफुल. एक एक धावा वाचवणं खूप गरजेचं आहे टीम मेचकरवाडी संघाला, परंतु एकेरी दुहेरीमध्ये धावा कन्वर्ट केल्या जात आहेत. येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी असतील 6 धावसंख्येची गरज. सचिनने देखील चांगला चेंडू इथे आपण पाहतोय. यावेळेस बिगिट केला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मॅच फिनिश. यावेळेस षटकाराला 6 धावा. कमॉन डीजे.